नमस्ते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचा पाठीमागचा झालेला एक पेपर आहे, जो 5/5/2024 रोजी पेपर झाला होता नागपूर खंडपीठा अंतर्गत. तो जो पेपर आहे, तो पेपर आपण सोडून घेणार आहे. त्याचे प्रश्न पाहणार आहेत कशा पद्धतीने, त्याच्यावर आपल्याला एक गोष्ट समजणार आहे की आपल्याला कशा पद्धतीनं प्रश्न पाहिले पाहिजे किंवा आपल्या टेस्ट सिरीजला जे प्रश्न येतात, आपली जी टेस्ट सिरीज चालू आहे, त्या टेस्ट सिरीजला जे प्रश्न येतात ते योग्य पद्धतीने येतात का, डायरेक्शन नुसार येतात का, पुस्तकानुसार ते प्रश्न पडतात का, हे सगळं तुम्हाला समजणार आहे. आता इथून पुढे आपण असे कायम तुमचे 2 दिवसा मिळून किंवा दिवसाआड किंवा रोज तुमच्या रोज एक एक क्वेश्चन पेपर सोडून घेत चालणार आहे आणि त्याच रोजच्या एका क्वेश्चन पेपरचा आपण तुमचं काय करणार आहे, अनालिसिस करत चालणार आहे, जेणेकरून त्या प्रश्न पत्रिकेतून तुम्हाला शिपाई पदासाठी खूप फायदा होणार आहे. आजचा जो पेपर आपण सोडून घेतोय 30 प्रश्न तब्बल घेणार आहे आणि हा शिपाई पदासाठीचा पेपर असणार आहे. जास्त उशीर न करता आपण आपल्या पेपरला सुरुवात करतो. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे, शिपाई पदासाठी असेल किंवा लिपिक पदासाठी, त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचे आणि त्या ठिकाणी जाऊन आपली टेस्ट सिरीज सर्वांनी जॉईन करून घ्यायची आहे. तत्पूर्वी आता आपण सुरुवात करणारे प्रश्न तुम्ही पाहू शकता का कशा पद्धतीचे 30 प्रश्न विचारले आहेत आणि आपण टेस्ट सिरीजला त्याच्यापेक्षा कितपट टफ प्रश्न टाकत असतो किंवा विश्लेषण कशा पद्धतीने काय तुम्हाला सगळं या ठिकाणी समजणार आहे. तर जास्त उशीर न करता आपण आज सुरू करणार आहे आपला शिपाई पदाचा मागील झालेला पेपर, का ज्या पेपरच्या माध्यमातून आपल्याला समजेल का अभ्यासाची एक दिशा आपल्याला समजेल. चला तर मग आपण आता क्वेश्चन पेपरकडे जाऊया. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण पहिलाच क्वेश्चन आहे मित्रांनो आपला. मुंबई उच्च न्यायालयाचा हा 5/5 चा झालेला पेपर आहे. सगळ्यांनी व्यवस्थित शेवटपर्यंत पाहिजे. पहिला प्रश्न आहे मित्रांनो आपला, तुम्ही पाहत असाल या ठिकाणी का कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय मित्रांनो. कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं जे टोपण आहे मित्रांनो हे बालकवी, कारण का कवी बापूजी ठोंबरे यांना बालकवी असं म्हणतात. मग विष्णू वामन शिरवाडकर कोणाला म्हणतात, कुसुमाग्रज कोणाला म्हणतात, केशवसूत कोणाला म्हणतात, बाळकरम कोणाला म्हणतात, गोविंदाग्रज कोणाला म्हणतात, मानवाजूज कोणाला म्हणतात, त्याच्यानंतर कवी ग्रेस कोणाला म्हणतात, त्याच्यानंतर नारायण राजहंस म्हणजे बालगंधर्व कोणाला म्हणतात, छोटा गंधर्व कोणाला म्हणतात, हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. पहिला प्रश्न. दुसरा, ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे किंवा स्त्री जातीचे आहे आपल्याला कळते त्या नामाला कोणते नाम असं म्हणतात. तर मित्रांनो त्या नामाचं टिंबटिंब म्हणतात. तर आपल्याला पुरुष आहे का स्त्री आहे हे ज्यावरून कळतं, म्हणजे नर आहे का मादी आहे ज्याच्यावरून समजतं त्याला आपण म्हणतो लिंग म्हणतो. पुढचा प्रश्न होता, पुढील पर्यायातील वर्तमान काळातील वाक्य ओळखायचं होतं. मित्रांनो ती शाळेत गेली, हा मी शिकवणार आहे तुम्हाला, बरं याचं लेक्चर घेणार आहे मी, तुम्हाला शिकवणार आहे. शेवटपर्यंत पहा, एकदम छान आहे. शिपाई भरतीच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकदम शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ या ठिकाणी पाहायचा. खूप महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. पर्यायातील वर्तमान काळातील वाक्य विचारलं त्यांनी. वर्तमान काळातील वाक्य म्हटल्यानंतर बाळांनो, ती शाळेत गेली असेल भविष्यकाळ, ती शाळेत जाईल भविष्यकाळ, ती शाळेत जाणार होती भूतकाळ आणि ती शाळेत जात आहे वर्तमान काळातील वाक्य आहे. ती शाळेत जात आहे ते पण चालू वर्तमान काळातलं हे वाक्य आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढच्या क्वेश्चनकडे आपण जातो. अतिशय महत्वाचे पुढचे क्वेश्चन आहेत, आपण ते पण पाहणार आहे. लीप वर्षात एकूण किती दिवस असतात दादांनो, तुम्हाला माहिती आहे का लीप वर्षामध्ये या ठिकाणी 366 दिवस असतात आणि जनरल वर्षामध्ये 365 दिवस असतात. ज्या वेळेस लीप वर्ष येतं, 4 वर्षानंतर एक लीप वर्ष येतं, त्यावेळेस त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना हा 29चा असतो, हे आपल्याला ठाऊक आहे. पुढचा होता, असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला पाहू शकतो. तर मित्रांनो असा एकच प्राणी आहे का जो सरडा तो एका वेळेला 2 ठिकाणी पाहू शकतो. आपण म्हणतो ना रंग बदलू सरडा, सरड्यासारखा रंग बदलतो वगैरे वगैरे. तर जो सरडा आहे तो एकाच वेळेस दोन्ही बाजूला पाहू शकतो, कारण त्याचे दोन्ही डोळे तुम्हाला माहिती आहे कोणत्या बाजूला असतात. ओके. भारतातील सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे, भारतातील सर्वात जास्त कोणत्या राज्यात? आता खरं तर हा प्रश्न पुस्तकामध्ये पण प्रिंट, याचं उत्तर असं, भारतातील सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे, काहीतरी उत्तर लोकसंख्या जर असेल तर त्याचं उत्तर प्रदेश उत्तर येईल. त्यानंतर क्षेत्रफळाने असेल तर याच्यात उत्तर येईल त्याचं राजस्थान उत्तर येईल. किंवा अजून काही याच्यात कॉफी उत्पादन कोणत्या राज्यात आहे म्हटलं तर कर्नाटकमध्ये उत्पादन येईल. रबर उत्पादन म्हणलं तर केरळमध्ये येईल. आलं लक्षामध्ये. जीडीपीच्या दृष्टीने म्हणलं तर महाराष्ट्र येईल. ओके. चला पुढचा क्वेश्चन का जातो. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. पुन्हा एकदा पुढचा क्वेश्चन का जातो. नीट लक्ष द्या बरं, नीट लक्ष द्या. निरोगी मानवाच्या शरीराचं तापमान किती अंश असतं? निरोगी मानवाच्या शरीराचं तापमान असतं मित्रांनो 37 अंश सेल्सिअस असतं, 98 पॅडम असतं, त्याच्यानंतर 312. अजून एक काय असं, म्हणजे तिन्ही मापक एकच आहे, मात्र या ठिकाणी दिलेल्या उत्तरापैकी 37 अंश सेल्सिअस ते राईट आन्सर आहे. कोणती वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूच्या टिंबटिंबावर अवलंबून असतं. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी जे बल लागतं बाळांनो, हे जे बल आहे बाळांनो, हे बल कशावरती डिपेंड असतं? वस्तुमानावर की
कशावर? वस्तुमानावरतीच ते डिपेंड असतं. खालीलपैकी कोणतं एक धातू आहे? ग्रेफाइट, हेलियम, क्लोरीन, पारा. तर खालीलपैकी एक धातू कोणता मित्रांनो? पारा हा काय धातू आहे. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? तर मित्रांनो खालीलपैकी जो पदार्थ आहे तो पूर्णान्न म्हणून ओळखला जातो. तर पाणी, तूप आणि दही. बरोबर आहे का? नाही. याच्यापैकी एकही पदार्थाला पूर्णान्न म्हणून ओळखला जात नाही. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, पाण्यामार्फत रोगाचा जो प्रसार होतो तो आहे अतिसार, जुलाब पाण्यामार्फतच होतात. कावीळ पाण्यामार्फत होते. विषमज्वर पण पाण्यामार्फत होतो. म्हणजे वरील सर्व हे याचं उत्तर आहे. आलं लक्षामध्ये? अशाच पद्धतीने मित्रांनो आपल्याला अजून नवनवीन खूप खूप महत्वाचे असे प्रश्न या ठिकाणी अभ्यास आहे. मित्रांनो हार्देज ऑनलाईन अकॅडमी आयोजित मिशन बॉम्बे हायकोर्ट स्पेशल लिपिक आणि शिपाई भरती सराव बॅच आहे. मित्रांनो हायकोर्ट अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज तुम्ही सर्वजणांनी टेस्ट सिरीज जॉईन केली, तुम्हाला अनुभव आलाच असेल. मित्रांनो मागील सर्व पेपरचा आधार घेऊन बनवलेली ही टेस्ट सिरीज आहे. त्याचबरोबर मागील 2 भरतीचा टेस्टचा विद्यार्थ्यांना या ठिकाणी अनुभव आलेले 51 सराव पेपर लिपिक पदासाठी, तर 51 सराव पेपर शिपाई पदासाठी. मित्रांनो उशीर करू नका, आज आपला 30वा पेपर होतोय. फक्त आता 21 पेपर बाकी आहेत. मिळालेले मागचे सर्व पेपर तुम्हाला सोबत मिळतील व पुढील पेपरसाठी तुम्ही बॅचला जॉईन होणार. त्यासाठी काय करायचं मित्रांनो? काहीच करायचं नाही. प्रवेशासाठी संपर्क दिसतोय तुम्हाला 97 66 85 36 75 या नंबरवरती जायचंय आणि लिपिकसाठी 150 रुपये फी आणि शिपाई पदासाठी 100 रुपये फी पे करायची आहे आणि प्रवेश करून घ्यायचा आहे. जर दोन्ही पदांसाठी आपल्याला प्रवेश करायचा असेल तर 250 रुपये फी पे करून आपण प्रवेश करू शकता. अतिशय दर्जेदार अशी टेस्ट सिरीज महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे आणि तुम्हाला पण माहित आहे का आपला रिझल्ट सुद्धा यावेळेस हा जो निकाल आहे आपला हा पाठीमागच्या वर्षीचा टेस्ट सिरीजचा निकाल आहे. अतिशय दर्जेदार असं टेस्ट सिरीज मधून आपले विद्यार्थी या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत. तुम्ही सुद्धा याचा लाभ घेऊ शकता. तर प्रवेशासाठी संपर्क 97 66 85 36 75 या नंबरवरती प्रवेश. चला आता बाकी जे प्रश्न राहिले होते त्यांच्याकडे जाऊ. आता पाण्याचा गोठण बिंदू किती असतो? काय विचारलं त्यांनी? पाण्याचा गोठण बिंदू किती असतो? आपल्याला प्रश्न आहे पाण्याचा जो गोठण बिंदू हा किती असतो असा क्वेश्चन या ठिकाणी विचारला. मित्रांनो पाण्याचा गोठण बिंदू किती असतो दादांनो? 0. आलं लक्षामध्ये? महाराष्ट्रात मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? मित्रांनो ह्या क्वेश्चनचं ह्यो जो प्रश्न याचं उत्तर जरा नीट समजून घ्या. महाराष्ट्रामध्ये मेट्रो ट्रेन कोणत्या ठिकाणी चालू झाली याचं उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्रात मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली असं नाही, तर भारतामध्ये मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरू झाली असं, तर पहिल्यांदा कोणत्या शहरात सुरू झाली असं पाहिजे होतं. त्याचं उत्तर मित्रांनो कोलकाता असं उत्तर आहे. 1984 ला कोलकाता या ठिकाणी मेट्रो सुरू झालेली आहे. आणि लक्षात ठेवा आता जर महाराष्ट्रात किती ठिकाणी मेट्रो रेल्वे चालू जर विचारलं तर लक्षात ठेवायचं मुंबईला पण मेट्रो आहे, पुण्याला पण मेट्रो आहे आणि नागपूरला मेट्रो आहे. 3 ठिकाणी महाराष्ट्रात मेट्रो ट्रेन या ठिकाणी चालू आहे. आणि उपविभागीय रेल्वे जर विचारलं म्हणजे लोकल रेल्वे तर त्या पण 3 ठिकाणी. विषाणूच्या कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? विषाणूच्या कोणत्या शास्त्रीय नावाने त्याला ओळखलं जातं? तर त्याचं मित्र व्हायरॉलॉजी मित्रांनो. ओके. राष्ट्रगीत वंदे मातरम कोणी लिहिले होते? राष्ट्रगीत जे वंदे मातरम होतं मित्रांनो हे लिहिलं होतं बंकिमचंद्र चटर्जी यांनी. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? मौर्य समाजाची जी स्थापना होती सम्राट चंद्रगुप्त यांनी मौर्य समाजाची काय स्थापना या ठिकाणी केलेली आहे. जायकवाडी धरणाबद्दल आपण पाहू शकता. मित्रांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का अशीच नवनवीन माहिती नवनवीन अपडेट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवनवीन पेपर आपण रोज सोडून घेत जाणार आहे. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? मित्रांनो गोदावरी नदीवरती पैठण या ठिकाणी जायकवाडी धरण बांधण्यात आलेलं आहे. सर्वसाधारणपणे मानवी हृदयाचे प्रत्येक मिनिटाला किती स्पंदने होतात म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो किती ठोके मानवी हृदयाचे पडतात? तर ते 72 ठोके एका मिनिटात पडतात म्हणजे 60 सेकंदात 72 ठोके पडतात. टिंब हा रक्तगट हा युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. म्हणजेच लक्षात घ्या याला युनिव्हर्सल डोनर म्हणजे सर्वांना देऊ शकतो म्हणजे ओ हा जो असा आहे की तो सर्वांना म्हणजे सर्व योग दाता. लक्षामध्ये सर्वांना ओच रक्तगट चालू शकतो लक्षामध्ये. आणि सर्वग्राही म्हटलं तर ए बी का तो सर्वांचं घेऊ शकतो लक्षामध्ये. बटाटे हे काय आहे बाळांनो? बटाटे हे जर असं विचारलं तर बटाटा हा खोड आहे लक्षात ठेवा. टिंब हा दिवस संविधान दिन म्हणून ओळखला जातो. तर मित्रांनो संविधान दिन कधी असतो? 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून त्या ठिकाणी पाळला जातो. त्याचबरोबर त्या दिवशी मित्रांनो अजूनही पण संविधान दिन असन, कायदा दिन असन, राष्ट्रीय दुग्ध दिवस, वर्गीस कुरियन यांची जयंती हे असन हे सगळं काही त्या दिवशी असतं लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो पुढचा खूप छान महत्वाचा आणि सुंदर असा क्वेश्चन आहे पुढचा तो आपण पाहणार आहे आता या ठिकाणी पहा. तंबाखूमध्ये टिंब हा विषारी द्रव्य असतो. मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे का तंबाखूमध्ये विषारी द्रव्य जे असतो तो असतो निकोटीन नावाचा विषारी द्रव्य हा तंबाखूमध्ये असतो आपणास ठाऊक आहे. त्यानंतर महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? मित्रांनो महाराष्ट्राला जो समुद्र किनारा लाभलेला आहे 720, परंतु आता आता नवीन आकडेवारीनुसार ते वाढलेले आहेत ते मी लेक्चर मध्ये सांगेन तुम्हाला. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील
महाराष्ट्रातला जो पश्चिम घाट आहे मित्रांनो, याला आपण सह्याद्री पर्वतरांगण ओळखत असतो. खालीलपैकी टिंबटिंबांना लोह पुरुष म्हणून ओळखलं जातं. सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष म्हणून ओळखलं जातं. खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना नेताजी म्हणून ओळखलं जातं. तर लोकमान्य टिळक यांना जी लोकमान्य पदवी दिली त्यांना, त्यामुळं ते लोकमान्य टिळक यांना बाळ म्हणून पण ओळखलं जातं. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपल्या अजून पण बरेच प्रश्न या ठिकाणी आहेत. आपण आता बाकीचे पण राहिलेले सगळे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहे. आता तुम्ही पाहताय आपला तर असंच पाहत राहा. अजूनही भरपूर आपण क्वेश्चन पेपर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण या ठिकाणी तुमच्याकडून सोडून घेणार आहेत. ओके, पहा भावांनो, आपण जर तयारी करत असाल बॉम्बे हायकोर्ट लिपिक शिपाई पदाची, तर आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आणि दर्जेदार पुस्तक म्हणजेच उच्च न्यायालय शिपाई हमाल फराश परिपूर्ण मार्गदर्शन, उच्च न्यायालय लिपिक क्लर्क परिपूर्ण मार्गदर्शन आणि उच्च न्यायालय मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा संच, असं अतिशय दर्जेदार पुस्तक आहे मित्रांनो. हे पुस्तक तुम्हाला मी सांगितलेलं आहे, आणि जो क्वेश्चन पेपर मी घेतोय तुमचा तो पण त्या पुस्तकामध्ये आहे मित्रांनो. यशोदा पब्लिकेशन पुणे 96 89 55 60 93 70 79 90 02 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधून पुस्तक खरेदी करू शकता. अतिशय दर्जेदार आणि अतिशय महत्वाचं असे पुस्तक आहे, नक्की खरेदी करू शकता तुम्ही. उच्च न्यायालय शिपाई लिपिक सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर पुस्तकातल्या परिपूर्ण माहिती सोबतच तुम्हाला मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा संच सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही हे पुस्तक नक्की खरेदी करू शकता. चला, आता आपला प्रश्न जे काही राहिलेले होते 3 4 5 प्रश्न बाकी, त्याच्याकडे चंद्रयान 3 ह्या चंद्राच्या कोणत्या पृष्ठभागावर उतरले मित्रांनो? चंद्रयान 3 हे चंद्राच्या कोणत्या पृष्ठभागावर उतरला असा क्वेश्चन आहे. खूप छान आहे. आणि तो कुठे उतरलं होतं मित्रांनो? दक्षिण पृष्ठभागावरती ते उतरलं होतं. आणि दक्षिण याच्यावर येणारा भारत हा काय होता? पहिलाच होता. दक्षिण ध्रुवाकडे येणारा भारत हा कोण होता? पहिलाच होता. आणि लक्षामध्ये, आणि तसं येणारा भारत चौथा, मात्र तसा दक्षिण ध्रुवाकडे पहिलाच होता. सन 2023 एक दिवसीय विश्व कप क्रिकेट स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू कोण ठरलेला आहे? तुम्ही पण ही विश्वकपची मॅच पाहिली असेल. विराट कोहलीने सर्वाधिक धावसंख्या त्या ठिकाणी केली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत मित्रांनो? आता सध्या जर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरचा विचार केला तर आता चेंज झालेले आहेत. यांनी ज्यावेळेस पुस्तक हे पाठीमागचा पेपर आहे त्यावेळेसचा वेगळा होता. आता मला वाटतं, मी सांगतो तुम्हाला, ऍक्च्युली मला आता एक्झॅक्टली नाव आठवणी त्यांचं, मी कालच शिकवलेले. मला वाटतं शक्तिकांत दास पण चेंज झालेले. आता जे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत आता एवढ्याच्यात चेंज झालेत, तेव्हा लक्ष, मी सांगतो तुम्हाला, काय अडचण नाही. आणि शेवटी बघा या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय की 68704 या अंकापासून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? सर्वात लहान संख्या विचारली तर मग लहान म्हटल्यानंतर आपल्याला, तुम्हाला माहिती आहे, लहान जर सर्वात लहान काय, हे अंक वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या. लहान म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, जी संख्या त्याच्यापैकी लहान आहे ती आधी येणार आहे. 0 नाही तर ती संख्या म्हणजे 4 0, म्हणजे कदाचित याचं उत्तर फायनली काय असणार आहे? 2 हे उत्तर असणार आहे. रामाकडे प्रत्येकी ₹40ची 568 पुस्तक आहे. श्यामकडे प्रत्येकी ₹20ची 813 खेळणे आहे. तर दोघांकडे कोण? तुम्ही पाहिलं असेल, याच प्रकारचे गणित आपण आपल्या शिपाईच्या टेस्ट सिरीजला टाकत असतो. त्याच्यामुळे मित्रांनो मी सांगत असतो, अतिशय महत्वाची अशी टेस्ट सिरीज, सर्वांनी नक्की टेस्ट सिरीज जॉईन करा. आपली टेस्ट सिरीज साठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली जात्या ठिकाणी संपूर्ण यादी, संपूर्ण माहिती आपण टाकलेली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करून घेऊ शकता. खूप महत्वपूर्ण टेस्ट सिरीज तुमच्यासाठी ती असणार आहे. आलं लक्षामध्ये? चालतंय मित्रांनो, आपण भेटू परत पुढच्या नवीन क्वेश्चन पेपर मध्ये भाग 2 मध्ये. आज आपण एक पेपर सोडून घेतला, आता परत आपण अजून एक पेपर उद्याच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी सोडून घेणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे त्यांनी लवकर खाली जाऊन टेस्ट सिरीजला ऍडमिशन करून घ्या. धन्यवाद.